प्रकरण 3 भारताचा सांस्कृतिक वारसा शिल्प आणि स्थापत्य. विभाग ए. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. पहिल्याचे उत्तर 3, 5, 2, 1. त्यानंतर दुसऱ्याचे उत्तर 3, 5, 1, 2. त्यानंतर तिसऱ्याचे उत्तर 4, 3, 5, 1. प्रश्न दुसरा, खालील विधान खरे आहेत किंवा खोटे आहेत ते लिहा. पहिल्याचे उत्तर खोटे, त्यानंतर खरे, खरे, खोटे, खोटे, खरे. सातव्याचे उत्तर खोटे, त्यानंतर खरे, खोटे, खरे. प्रश्न 3, खालील प्रश्नांची संक्षिप्तमध्ये उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर वास्तू, त्यानंतर नगर आयोजन, रस्ते आणि गटर, सांचीचा स्तूप, सारनाथचा स्तूप, मीनाक्षी मंदिर, पूर्वेकडे 12 मूर्त्या, कुवत उल इस्लाम, डाई दिन का झोपड़ा, अटाला जामा. प्रश्न 4, योग्य विकल्प निवडून रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये पहिल्याचे उत्तर सिंधुकालीन बांधकाम, त्यानंतर मेलेल्यांची टेकडी, इसवी सन 1922, मोहेंजोदडो, कालीबंगन, धोळावीरा, सारनाथचा स्तंभ, बृहदेश्वरचे मंदिर, गोपुरम. 11व्याचे उत्तर किबला, लिवान, मकसूरा आणि नंतर सहन. प्रश्न 5, खालील प्रश्नांची योग्य विकल्पे निवडून उत्तरे लिहा. पहिल्याचे उत्तर ए वास्तू, त्यानंतर डी देवनी मोरी, त्यानंतर बी ब्राह्मी, डी गुप्तयुग, ए बृहनेश्वर, बी गुफा स्थापत्य, ए मोढेरा, डी सिदी सय्यदची जाडी, ए जामा मस्जिद. विभाग सी. प्रश्न पहिला, मोहेंजोदडोना मकानोमा कई विशेषताओ હતી. घरे पूर आणि आर्द्रतेपासून वाचविण्यासाठी उंच ओट्यावर बांधण्यात येत होती. श्रीमंत लोकांची घरे दुमजली आणि 5 किंवा 7 खोल्यांची होती. सामान्य लोकांची घरे 1 मजली आणि 2 किंवा 3 खोल्यांची होती. तसेच समग्र नगराच्या भोवती भिंतींची रचना करण्यात आलेली होती. घरांचे दरवाजे मुख्य रस्त्यावर येण्याऐवजी आतल्या गलीकडे येत असत. येथे प्रत्येक घरात कोठार, स्वयंपाकघर आणि स्नानगृहाची अवशेष होती. हवा प्रकाशासाठी दाढी खिडक्यांची व्यवस्था होती. प्रश्न 2, प्राचीन भारतનું नगर आयोजन समजावो. उत्तर, शासक अधिकारांची गट जो उंचावर बांधण्यात आला होता. वरच्या नगरात ही रक्षणात्मक भिंत 2 ते 5 खोल्या असलेली घरे होती. खालच्या नगरांची घरे मुख्यत्वे हाताने बनवलेल्या विटांची होती. सिंधू खोऱ्यातील संस्कृतीच्या प्रजेने स्थापत्याच्या क्षेत्रात त्यावेळच्या सर्व संस्कृतीपेक्षा सुंदर आणि व्यवस्थित असे कित्येक नगरे विकसित केली होती. त्यापैकी हडप्पा आणि मोहेंजोदडो नावाची नगरे महत्त्वाची होती. प्रश्न 3, धोळावीराविषयी माहिती आपो. उत्तर, भुजपासून जवळजवळ 140 किलोमीटर दूर भचाऊ तालुक्याच्या मोठ्या रनच्या कदीर बेटाच्या धोळावीरा गावापासून 2 किलोमीटर दूर असलेले हडप्पाचे समकालीन मोठे, व्यवस्थित आणि प्राचीन नगर मिळालेले आहे. धोळावीराचा किल्ला, महल, नगरच्या मुख्य भिंतींना जो पांढरा रंग करण्यात आलेला असेल त्याचे अवशेष मिळालेले आहेत. नगराच्या किल्लेबंदीची मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे. ही भिंत माती, दगड आणि विटांपासून बनलेली आहे. येथून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. इसवी सन 1990
मध्ये रवींद्रसिंह बिस्तनच्या मार्गदर्शनाअंतर्गत विशेष उत्खनन झाले होते. गुजरात राज्य पुरातत्व विभागाने या टिंबाचे सर्वेक्षण केलेले होते. प्रश्न 4. लोथल भारतનું અગત્યનું બંદર હતું સમજાવો. लोथल अहमदाबाद जिल्ह्याचा धोडका तालुक्यात आलेले आहे. लोथल धोडका तालुक्यात भोगाव आणि साबरमती या दोन नद्यांमध्ये खंभातच्या आखातापासून 18 किलोमीटर दूर आहे. त्यातून मानव वसाहतीचे 3 स्तर मिळालेले आहेत. नगराच्या पूर्व टोकाला खालच्या भागामध्ये भरतीच्या वेळी नाव ठेवण्यासाठी मोठा धक्का म्हणजेच यार्ड बांधलेला होता. ही लोथलची विशिष्टता होती. हा धक्का वखारी, दुकाने, आयात निर्यातीचे पुरावे वगैरे दर्शविते. लोथल त्यावेळचे भारताचे समृद्ध बंदर असेल. गुजरातसाठी ही गोष्ट गौरवास्पद आहे. लोथल गुजरातच नाही परंतु संपूर्ण इतिहासाला देखील गौरविते. प्रश्न 5. મોહેંજો-દડોના લોકો સ્વચ્છતા અને આરોગ્યના ઊંચા ખ્યાલો ધરાવતા હશે. આમ શાથી કહી શકાય? या नगर रचनेचे विशिष्ट लक्षण गटर योजना आहे. अशी गटर योजना समकालीन संस्कृतीमध्ये भूमध्य समुद्राच्या क्रीट टापूशिवाय कुठेही पाहायला मिळत नाही. नगरामधून घाण पाण्याच्या निकालासाठी गटर बनविण्यात आलेली होती. प्रत्येक घरात एक खारकुवा म्हणजेच टाकी होती. अशी सुव्यवस्थित गटर योजनेवरून वाटते की त्यावेळी सुधराईसारखी एखादी कार्यक्षम व्यवस्था असेल आणि त्यामुळे हे म्हणतात की ते स्वच्छता आणि आरोग्याविषयी उच्च विचार ठेवत असतील. प्रश्न 6. मोढेराना सूर्यमंदिरविषयी नोंद लखो. उत्तर. गुजरातच्या मोढेरा म्हणजेच महेसाणा येथील सूर्यमंदिर इसवी सन 1026 मध्ये सोलंकी युगाचा राजा भीमदेव पहिला याच्या शासनकाळात बांधले होते. या मंदिराचे पूर्वे दिशेकडील प्रवेशद्वार अशा रीतीने तयार केलेले होते की सूर्याचे प्रथम किरण मंदिराच्या थेट आत गाभाऱ्यापर्यंत येऊन सूर्यप्रतिमेच्या मुकुटाच्या मणक्यावर पडतात. संपूर्ण मंदिर तेव्हा प्रकाशाने उजळून जात असत. या मंदिरात सूर्याच्या 12 विविध मूर्त्या आज देखील पाहू शकतो. या मंदिराचे नक्षीकाम इराणी शैलीत झालेले आहे. मंदिराच्या बाहेरील जलकुंडाच्या 4 बाजूला लहान लहान एकूण 108 इतकी मंदिरे आहेत, जे सकाळी आणि संध्याकाळी प्रगटणाऱ्या दीपामुळे एक नयनरम्य दृश्य निर्माण करतात. त्यानंतर प्रश्न 7. મોહેંજો-દડોના સ્નાનઘર અને જાહેર મકાનોની માહિતી આપો. उत्तर. येथे विशाल स्नानगृह मिळालेले आहेत. स्नानकुंडात स्वच्छ पाणी दाखल करण्यासाठी आणि घाण पाणी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था होती. गरम पाण्याची व्यवस्था आणि वस्त्र बदलण्यासाठी खोल्या देखील होत्या. सार्वजनिक मकानाचा उपयोग सभागृह किंवा मनोरंजन खंड, प्रशासकीय खंड किंवा राज्याचे कोठार किंवा धान्याचे कोठार खंड म्हणून होत असावा. घराची एक रांग येथून मिळालेली आहे, जे सैनिकांचे बॅरेक असेल असे मानण्यात येते. प्रश्न 8. प्राचीन भारतना एक नगर हडप्पानो परिचय आपो. सर जॉन मार्शल आणि कर्नल मेकेच्या देखरेखीखाली इसवी सन 1921 मध्ये दयाराम साहनीने प्रदेशामध्ये रोपर, उत्तर प्रदेशाच्या मेठार जिल्ह्यामध्ये आलमगीर, पूर राजस्थानमध्ये कालीबंगन, गुजरातमध्ये धोडका तालुका, राज्यामधील लोथल, कच्छमध्ये देशलपूर, शिकारपूर, धोळावीरा आणि सौराष्ट्रामध्ये लिंबडी जवळ रंगपूर, गोंडल जवळ श्रीनाथगड, मोरबी जवळ कुंतासी, सोमनाथ वगैरे ठिकाणाहून सिंधू नद्यांचा प्रदेश हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये जी संस्कृती विकसित झाली ती सिंधू खोऱ्याची संस्कृती म्हणून ओळखली जाते. प्रश्न 9. गुजरात गुप्तयुग भारतीय कलाનો सुवर्णयुग शादी કહેવાય. उत्तर. गुप्तयुगामध्ये शिल्प, स्थापत्य, चित्र, नृत्य, संगीत वगैरेचा श्रेष्ठ विकास झाला होता. जबलपूरचे म्हणजेच निवाचे पार्वती मंदिर, भुमरा म्हणजे नागोडाचे शिव मंदिर, हेरण म्हणजे मध्य प्रदेशचे नृसिंह मंदिर, जामनगरचे गोप मंदिर, स्तूप, चैत्य, मठ, विहार
स्तंभ वगैरे गुप्त युगाच्या कलेचा नमुना आहे. याशिवाय शिल्पकलेमध्ये सारनाथची बुद्ध प्रतिमा, मथुराची विष्णू प्रतिमा आणि महावीर स्वामींची प्रतिमा, उदयगिरीची गुफा, विष्णूच्या वराह स्वरूपाची प्रतिमा वगैरे भारतीय गुप्तकालीन कलेच्या सर्वोत्तम नमुन्यामुळे गुप्तयुग कलेचे सुवर्णयुग म्हटले जाते. देलवाडना मंदिरोविषयी माहिती आपो. प्रश्न 10. उत्तर. राजस्थानमध्ये माउंट आबूचे देलवाड आणि रानकपूरचे जैन देरासरे बांधकाम, कोरीवकाम, कला कारागिरी आणि शिल्प वगैरेच्या दृष्टीने अद्वितीय आणि अद्भुत आहे. विशेष आबूवरील देलवाडचा देरा जे गुजरातचे मंत्री विमल शहाने बांधला. विमल वसा ही आणि दुसरा मंत्री वास्तुपाडने बांधलेले लूणवसा ही नावाचे देवालय त्यांची अद्वितीय कारागिरी आणि संगमरवर मध्ये बारीक मनोहर शिल्प कामासाठी फक्त भारतातच नाही परंतु विश्वात प्रसिद्ध आहे. प्रश्न 11. खालील पारिभाषिक शब्द समजवा. शिल्प. मानव स्वतःच्या कला कौशल्याने हतोडीद्वारे विविध मनामधील भाव दगड, लाकूड किंवा धातूमध्ये कोरून काढतो ती कला म्हणजे शिल्प. दुसरी. स्थापत्य. स्थापत्याचा सरळ अर्थ बांधकाम असा होतो. घरे, नगरे, विहिरी, किल्ले, मिनार, मस्जिदे, कबरे वगैरे स्थापत्ये आहेत. तिसरे. स्तूप. भगवान बुद्धांच्या देह अवशेषांना एका पात्रात ठेवून त्यावर अर्धगोलाकार इमारत बनविण्यात येते त्यास स्तूप असे म्हणतात. चौथे. गोपुरम. दक्षिण भारताच्या मंदिरांचे प्रवेशद्वार आहे. गोपुरम स्थापत्य वरून अर्धगोलाकार असते. गोपुरमला मजबूत बनविण्यासाठी त्या खालच्या 2 मजल्यांना ऊर्ध्वाकार बनविण्यात येत असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.